रामकृष्ण रे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची धन्य धन्य एकनाथ. तुमचे चरणी माझा माथ, तुमचे चरणी माझा माथा, तुमचे चरणी माझा माथ. पंढरीश पांडुरंग परमात्मा, अलंकापुर निवासी माऊली ज्ञानोबाराय, प्रतिष्ठान पैठण नगरी निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आणि आमचे देहू निवासी जगद्गुरु वैराग्यमूर्ती तुकोबारायांच्या आदी करून संतांच्या, सर्व वारकरी बांधवांच्या, वारकरी संतांच्या, राष्ट्रसंतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून आजची आपली भरोडाची जी चिंतन रूपी सेवा आहे ती आपण सुरू करणार आहोत. नाथांची भारुड भाग 17, कारण 16 भागावरचं आपलं चिंतन झालेलं आहे आणि आज नाथांची भारुड भाग 17 मध्ये आपण प्रविष्ट होतोय. नाथांच्या भारुडावरती चिंतन करत असताना आपण अनेक अभंगावरती चिंतन, अनेक भारुडांवरती चिंतन केलं आणि आज ज्या भारुडावरती चिंतन करायचं आहे ते भारुड 5 चरणाचं असं हे भारुड आहे, 6 चरणाचं असं हे भारुड आहे आणि त्या भारुडाचं नाव आहे बाजार. बाजार बाजार असं हे भारुड नाथरायांनी तुमच्या आमच्या समोर ठेवलं. या भारुडातून नाथराय एक वेगळा संदेश आपल्याला देत आहेत. आपण त्याचं चिंतन करणार आहोत. त्या अगोदर ते भारुड आपण काय आहे ते बघू. भारुडाचं शीर्षक आहे, भारुडाचं नाव आहे बाजार. संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला माई, काम क्रोध लोभयाचे गिराईक पाही, काम क्रोध लोभयाचे गिराईक पाही, काम क्रोध लोभयाचे गिराईक पाही, संसार नगरी बाजार भरला भाई. यात सुख नाही त्यात सुख नाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, या हाटात सुख कोठे नाही, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. या हाटाशी थोर थोर मेले, या हाटाशी थोर थोर मेले, नारद शुक भीष्म उमगले, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. आणि संती बाजार पाहिला, आणि संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणोनी निराश भाविला, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. या बाजारी सुख नाही भाई, 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 या बाजारी सुख नाही भाई. माझे माझे म्हणू ओझे वाही, माझे माझे म्हणून ओझे वाही, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. एका जनार्दनी बाजार लटिका, एका जनार्दनी बाजार लटिका, संत संगा वाचुनी नो हे सुटका, संत संगता वाचुनी नो हे सुटका, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. असं बाजार नावाचं हे भारुड आहे. आपण मला वाटते संसार नावाच्या भारुडावर चिंतन केलंय आणि आज जे चिंतन करायचं आहे ते बाजार या भारुडावरती. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज या बाजार भारुडातून या संसार रूपी बाजाराचं वर्णन करतात. आठवणी बाजाराचं रूपक देऊन, बाजाराचं रूपक देऊन तुम्ही आम्हाला एक वेगळा त्या ठिकाणी संदेश देण्याचं काम करतात. हा आठवडी बाजार कशाचा असतो? भाजी आहे, फळं आहे, काही भांडे आहेत, काही मसाल्याचे पदार्थ आहेत, काही स्वीट आहेत, नाही का? काय कुठे काही मांसाहारी असेल, वर उलट टांगलेलं असेल काही,
काही जलचर प्राणी असतील, आठवडी बाजार, सर्व गोष्टी तिथे मिळतात. या बाजाराचं रूपक या ठिकाणी नाथ महाराजांनी का घेतलं असावं, हाही एक चिंतनाचा विषय आहे महाराज. या भारुडातून नाथ महाराज पंचविषयाचा जो बाजार आहे महाराज, त्या बाजाराशी याचं साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करतात की काय, अशी शंका मनात येते. नाथराय बाजार हे भारूड का लिहिलं असावं? नाथ महाराजांनी या संसारालाच बाजार म्हटलंय. नाथ महाराज म्हणतात या संसारामध्ये बाजार भरला बाजार. अहो तुम्हाला खरं सांगू का, जन्मल्यापासून मरेपर्यंत बाजारच बाजार आहे. तू म्हणाल कसं? अहो जन्मल्याबरोबर कुठे बाजार असतो का? मी तर म्हणतो जन्माला यायचं म्हटलं की गर्भात असल्यापासूनच आमचं बाजारी वृत्ती सुरू होते. असं म्हणतात आईच्या उदरामध्ये जेव्हा गर्भ असतो महाराज, तेव्हा तो मल मूत्र विष्ठा यामुळे तळफळून जातो, गुदमरून जातो आणि तो म्हणत असतो सोहम सोहम, देवाचा धावा करतो त्या ठिकाणी. असं त्या अभंगामध्ये आला ना बघा. मलमूत्र हे चहूकडे असते, विष्ठा लेप चहूकडे. गर्भवासाचे दुःख, कसं दुःख आहे महाराज, काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना. अत्यंत गर्भामध्ये यातना असतात महाराज. आईचे डोहाळे पुरवल्या जातात आणि याला वरती त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्वचा नसते. किती पोळत असेल गर्भाचं. अत्यंत दुःखामध्ये गर्भ असतो आणि तो गर्भ त्या ठिकाणी देवाचा धावा करतो. देवा मला या वेदनेतून, या यातनेतून बाहेर काढ, मी तुला कधीही विसरणार नाही. म्हणून सोहम सोहम शब्दाचा धावा करतो आणि बाहेर निघाला काय करतो, कोहम कोहम. देव विचारतो का रे आता धावा करत नाही माझा? म्हणते कोण तू? झाला बाजार तिथूनच सुरू महाराज. मूल मोठं होते, आपण त्याला उपाधी लावतो. काय मूल काय जन्मता नाव घेऊन येते का पोटातून? का आपण नाव ठेवतो? उपजली या बालकासी नाव नाही तयापाशी, ठेविलेनी नावेसे ओ देत उठी. आम्ही नाव ठेवतो, आम्ही नामकरणाचा बाजार करतो, आम्ही बारशाचा बाजार करतो नाही का? आणि मग त्याचं नाव ठेवलं, तिथून बाजार सुरू झाला. मग हे वडील, हे बाबा, हे काका, हे मामा, हे मावशी, ही आई, ही आजी, या उपाधीमध्ये त्या मुलाला आम्ही पाळतो आणि संसाराचा बाजार सुरू होतो महाराज. जन्मल्या संसाराचा बाजार. मुलं मोठी झाली की शिक्षणाचा बाजार आपल्याला माहिती आहे. नर्सरी आहे, ज्युनियर केजी आहे. शिक्षणाचं व्यापारीकरण, शिक्षणाचं बाजारीकरण संसारातलं सांगायची आवश्यकता आहे का? माहिती आहे आपल्याला. शिक्षण झालं, नोकरीचा बाजार. नोकरीसाठी काय काय प्रयत्न करावे लागतात. नोकरीच्या बाजारामध्ये कुठे उभं राहावं लागते लाईन लावून आपल्याला माहिती आहे. एकदा नोकरी मिळाली की शोकरीचा बाजार आहे. मुलगी मिळत नाही, मुलींचा बाजार झालाय. त्या ठिकाणी अनेक अपेक्षा आपण बघतो ना. मुलाला आई नको, मुलाला वडील नको, मुलाला चांगली नोकरी हवी, मुलाला शेती हवी. मग सर्वच मुलाला हवं. अगं तुझ्याकडे काय आहे ते बघितलं का? मी का सांगतो, बाजारीकरण आहे संसारामध्ये. जन्मल्यापासून शिक्षण आहे, लग्न आहे, लग्न झाल्यानंतर नोकरीचा काळ आहे. एवढंच कशाला महाराज? मग मुलगा होईल, मुलाला मुलगा, ह्या सर्व गोष्टी करता करता म्हातारपणाची चिंता लागते. आणि म्हातारपणी मुलं वागवणार की नाही, मरताना आपल्या तोंडात पाणी टाकल की नाही, याचीही चिंता आहे. म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत सर्व बाजारच बाजार आहे. म्हणून नाथराय तर असं म्हणत नसतील ना, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. म्हणून नाथराय असं म्हणत असतील, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. या संसाराच्या नगरामध्ये अशा प्रकारचा हा बाजारच बाजार आहे महाराज. बाजारामध्ये गेलं, आपण जातो ना बाजारामध्ये, काय असते महाराज? भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी. आणि आज जी भाजी 10 रुपये पाव आहे, ती उद्या 10 रुपये राहील असं आहे, शक्यता आहे का त्याची? अहो सकाळचा भाव संध्याकाळी राहत नाही. घरी जाताना जर एखादा असला 8-9 वाजता, दोन ते घेऊन जा 5 रुपयाला सर्व.
तर भाव राहत नाही महाराज, किंमत राहत नाही. सकाळची किंमत संध्याकाळी नाही, आजची किंमत उद्या नाही. आज असलेले भाव उद्या राहतील, 8 दिवसांनी राहतील याची खात्री आहे का? नाही ना. का हो? ते तात्पुरतं आहे. बरं, आज असलेले फळ उद्या मिळतील याची शक्यता आहे का? बरं, मिळाली तरी त्याच भावात मिळतील अशी शक्यता आहे का? नाही ना. हे सर्व त्या ठिकाणी बदलत राहतं, चेंज होत राहतं. हा बाजार आहे महाराज. आणि याच बाजाराचं रूप आपल्याला रूपक घेऊन नाथराय सांगतात, संसार नगरी बाजार भरला भाई. हा त्याला व्यावहारिक बाजार. आणि चिंतन करून बघा, आपल्या जीवनामध्ये बाजार आहे. कशाचा बाजार आहे? पंचविषयाचा बाजार आहे. लहानपणी आपल्याला आई आवडते, आई आई करून आईशिवाय आपण क्षणभरही राहत नाही. टिकून राहते का ते तू? लग्न झाल्यावर आई आठवत नाही, लग्न झाल्यावर ती आठवते, नाही का? अर्थात पंचविषयाचा हा बाजार आहे महाराज. आज माझ्याजवळ मी जर 1 रूम किचन मध्ये राहत असू, तर उद्याही मला 1 रूम किचनच आवडेल असं नाही. मला वाटते 1 BHK असावा, मला वाटते 2 BHK असावा, मला वाटते 3 BHK असावा. का हो? बाजार आहे ना बाजार. बाजारामध्ये जशी स्थिरता नाही, तशी या संसाराच्या बाजारामध्ये सुद्धा स्थिरता नाही. आणि ही स्थिरता कशामुळे नाही? तर पंचविषयाच्यामुळे स्थिरता नाही. नाथराय म्हणतात, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई. आणि मग विषयाच्यामुळे काय होते महाराज? काम क्रोध लोभ लागले पायी. नाथराय उत्तरार्धात सांगतात ना, काम क्रोध लोभ गिराईक पायीन, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई. काम क्रोध लोभ हे सर्व गिराईक आहेत महाराज या बाजारातले. याच्याशिवाय बाजार चालतच नाही ना. बाजारामध्ये जर दुकान नसते तर बाजार म्हणाल का? बाजार आहे, बाजारात भाजीपाला नाही आहे विकायला. बाजारामध्ये त्या ठिकाणी फळभाज्या नाही आहेत, बाजारामध्ये फळं नाही आहेत, बाजारामध्ये किराणा नाही. आवश्यक असलेल्या साधनं जर बाजारामध्ये नाही तर त्याला बाजार म्हणता येईल का? तसं ह्या संसाराच्या बाजारामध्ये काम क्रोध लोभ हे असल्याशिवाय तो बाजार नाहीच ना. आणि ते असल्यामुळेच महाराज म्हणतात ही गिराईक आहे. गिराईकाशिवाय बाजार नसतो. गिराईकच नाही तर त्याला बाजार म्हणेल का? कोणी बाजार भरवेल का? अहो, हे काम क्रोध लोभ हे गिराईक असल्यामुळे नाथराय म्हणतात, संसार नगरी बाजार भरला बाई. काम क्रोध लोभ गिराईक बाई. हे गिराईक आहेत महाराज. का हो महाराज? मग ठीक आहे ना, गिराईक आहे, आता चांगला बिझनेस चालू द्या ना तुमचा. काम आहे, क्रोध आहे, लोभ. अहो, हे गिराईक असे बिलंदर आहेत ना हे गिराईक महाराज. हे नफा तोटा तर करूच देत नाही, तुम्हाला दुःखच देतात. असं कसं हो? तसंच आहे. या बाजारामध्ये कुठेही सुख नाही महाराज. कारण आपण बरेचदा प्रमाण बघितलं ना, संसार सागर उगा भव दुःखाचे मूळ. आणि मग ते भव दुःखाचं मूळ असल्यामुळं हा बाजार, संसाराचा बाजार, दुःख मूळ असल्यामुळं, दुःख स्वरूप असल्यामुळं हा अनित्य आहे की नित्य आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. हा नाशवंत संसारातला बाजार आहे. जसं आजची पालेभाजी उद्या राहणार नाही, परवा राहणार नाही, तसं हे संसारातल्या विषयाचं प्रेम आज आहे, उद्या राहणार नाही महाराज. आज माझ्या देहावर माझं प्रेम आहे महाराज, किंवा माझ्या देहावरती कुणाचं प्रेम असेल, ते प्रेम मी 70 वर्षाचा झाल्यावर माझ्या देहावर राहील का? कदाचित स्वभावावर राहील, पण देहावर राहणार नाही. कारण अहो, किती प्रमाण सांगायचे? काय नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ. काय म्हातारपणाची अवस्था महाराज वर्णन करतात ना. हो, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूळ, श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड. सर्वजण हाड हाड करतात महाराज. महाराज तर म्हणतात, बाईल म्हणे घर मरता तरी बरे. अशी अवस्था आहे. अर्थात
इथे सुख नाही. या संसाराच्या बाजारामध्ये सुखप्रद वस्तूही नाही, सुखप्रद गिराईकही नाही. त्यामुळेच नाथराय म्हणतात, सुख नाही त्यात सुख नाही यात, सुख नाही त्यात सुख, यात सुख नाही त्यात सुख नाही. कशात सुख नाही? महाराज म्हणतात यात सुखच नाही. हो, या बाजारामध्ये सुख कुठं आहे? यात सुख नाही त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. हाट म्हणजे बाजार. या बाजारात कुठेही सुख नाही महाराज. सर्वत्र धावपळ आहे. सर्वत्र या बाजारामध्ये खोटा बाजार चालला महाराज, खोटा बाजार चालला नसतो. आणि या बाजारामध्ये कुठेही सुख नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. का हो, असं कसं शक्य आहे? सुख नाही असं काम? अहो, मग मी म्हणतो असं आहे का? महाराजांचे अनेक प्रमाण आहे. महाराज म्हणतात ना, आपले समर्थ रामदास स्वामी ते सुद्धा सांगतात ना, सुख कुठे आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुची शोधून पाहे. शोधून पहा ना, कुठे आहे सुख? तुकोबारा म्हणतात, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वताई वडे. सुख पाहता जवा पाडे सुख पाहता जवा पाडे. सुखाचा लवलेश नाही या संसारामध्ये. या बाजारामध्ये सुखाचा लवलेश नसल्यामुळं नाथराय असं म्हणतात, संसार नगरी बाजार भरला भाई, काम क्रोध लोभ गिराईक पाही. यात सुख नाही त्यात सुख नाही. यात सुख नाही त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. या बाजारात कुठेही सुख नाही महाराज. हा संसार रूपी जो बाजार आहे, याचा बाजारच झाला. संसाराचा तर बाजारच झाला. शिक्षणाचा बाजार, उद्योगधंद्याचा बाजार, समाजसेवेचा बाजार, राजकारणाचा बाजार, वैद्यकीय क्षेत्रात बाजार. कुठे बाजार नाही महाराज. सर्वत्र बाजार आहे. तो बघूनच नाथरायांनी म्हटलं असं, संसार नगरी बाजार भरला भाई. आणि मग असा हा जो बाजार आहे, या संसार रूपी बाजारात कुठेही सुख नाही. सुखाची इच्छा आहे, सुखासाठी प्रयत्न चालू आहे, पण ते सुख मिळत नाही महाराज. मिळालं तरी ते टिकत नाही, टिकलं तरी त्याने तृप्त होत नाही. आणि म्हणून असं सुख असल्यामुळं नाथराय म्हणतात, यात सुख नाही त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. आणि मग या हाटाची थोर थोर मेले, पण या सुखाच्या आशेनं संबंध जीवनभर कष्ट केले, अहो मेले, पण सुख मिळालं नाही. अहो, प्रत्येकाची अवस्था तशीच आहे ना. मला सांगा ना, 99.99% लोक मेलेत पण सुख मिळालं नाही. शक्यच नाही ना. या संसारामध्ये सुख शक्य नाही. कारण काही जरी मिळालं तरी काहीतरी राहिलं असं वाटते. तेव्हा अपूर्णता ज्यात आहे त्याला सुख म्हणता येत नाही. सुख त्यालाच म्हणता येते जे पूर्ण आहे. आणि पूर्ण फक्त एक परब्रह्म आणि भगवान असल्यामुळं बाकी सर्व अपूर्ण आहे, बाकी सर्व सुख आहे असं म्हणता येत नाही. म्हणून नाथराय म्हणतात, यात सुख नाही त्यात सुख नाही. या हाटाचे सुख कोठे नाही. आणि मग या हाटाशी थोर थोर मेले. अनेक जण या संसाराच्या बाजारामध्ये रमले आणि गमले पण म्हणजे गेले मेले महाराज. पण ज्यांना कळलं ना, ज्यांना उमगलं ते तरुण गेले. नाथराय म्हणतात, नारद शुक भीष्म उमगले. नारद, भीष्म, शुकाचार्य यांना कळलं संसारातलं अनित्यत्व, संसारातलं मिथ्यात्व, या बाजारातला मिथ्यात्व त्यांना कळल्यामुळं ते मात्र उमगलं. त्यांना उमगलं, त्यांचा उद्धार झाला. महाराज म्हणतात, आणि संती बाजार पाहिला, व्यर्थ जाणून निराश भाविला. संत महात्म्यांनी, सज्जनांनी हा संसारातला बाजार बघितला. हा लोभ, काम, क्रोध, मद, मत्सर या सर्व गोष्टीचा, पंच विषयाचा विषय बघितला आणि त्यांना त्या ठिकाणी निराशा निर्माण झाली. निराश भाविला. या बाजारामध्ये काही नाही महाराज. या संसाराच्या बाजारामध्ये आम्ही भ्रमण केलं, आम्ही फिरलो, पण ते काही नित्य नाही. सर्व अनित्य आहे.
आणि असं बघितल्यामुळं मग संत महात्मा म्हणतात की आम्हाला या बाजारामध्ये कुठेही काहीही शाश्वत असं दिसलं नाही. बाजार तर भरला, या संसार नगरामध्ये बाजार भरला, पण या बाजारामध्ये घेण्याजोगं काही नाही, देण्याजोगं काही नाही. या बाजारामध्ये सुख नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही. का हो महाराज, मग आणखी तुम्हाला काय म्हणायचं या बाजाराबाबतीत? तुम्ही सांगता की जन्मापासून बाजार आहे, पौगंडावस्थेत बाजार आहे, युवकावस्थेत बाजार आहे, म्हातारपणी बाजार आहे, तारुण्यात बाजार आहे. मग करायचं काय? मी संसार करायचा की नको करायचा? तेव्हा नाथ असं म्हणतात की या बाजारी सुख काही नाही गाई, माझे माझे म्हणून. महाराज असं म्हणतात, अरे बाजारामध्ये रमताना तू जे माझं 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 असं म्हणतोय ना, तुझं आहे काय? एकदा विचार तर करून बघ. आहे काय तुझं? सांग ना. हा देह तरी तुझा आहे काय? माझे माझे म्हणो ओझेवाही, हे माझं ते माझं ते माझं. काय तुझ्या सोबत येते? या बाजारातलं तुझ्या सोबत काय येते? संसारातल्या बाजारातलं सांग ना. अरे संसारातल्या बाजारामध्ये ज्या घरामध्ये तू राहतो ते घर तुझ्या सोबत नाही, ती गाडी तुझ्या सोबत नाही. हे तर जाऊ द्या, निर्जीव झाला महाराज. अरे पण सोडविना कोणी देशीचा चौधरी, आणि सोय रे भले भले. कोणी सोडू शकत नाही महाराज. शेजेची कामिनी दूर राहे, तुका म्हणे तिथे सोडविना कोणी, एका चक्रपाने वाचून या. कोणीच सोडू शकत नाही. मग माझं माझं करतो कशाला? तुकोबारा म्हणतात, एवढ्या गुंतून जाऊ नको रे. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया ग्रासावया. एवढा गुंतून गेला, एवढा गुंतून गेला की मला माझे माझे म्हणून ओझे काही. माझं 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 म्हणतो. तुकोबारांचा एक अभंग आहे. तुकोबारा त्यात असं म्हणतात, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, निमित्ताचा धनी केला शे प्राणी, निमित्ताचा धनी केला शे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. हे बघा, बँकेतला कॅशियर असतो. बँकेत पैसा किती असतो महाराज? बँकेत 1 लाख 10 लाख 20 लाख काय असेल ते कॅश असेल. ती कॅश त्या कॅशियर जवळ आहे. आता तर हे सर्व ऑनलाईन निघालं. पूर्वीचा काय माहिती आहे, बंडलच्या बंडल राहायचे नाही का? आणि ती तिजोरी पूर्ण भरलेली आहे. कोणाच्या ताब्यात आहे? कॅशियरच्या ताब्यात आहे, त्या मॅनेजरच्या ताब्यात आहे, बँकेच्या अधिकाऱ्याच्या ताब्यात आहे. पण त्याची आहे का? त्याची नाही. ती तिजोरी त्या बँकेची आहे, तो पैसा तो बँकेचा आहे, हा नोकर आहे, हा निमित्ताचा धनी आहे. तसं हा देह तुम्हाला मिळाला, आपण निमित्ताचे धनी आहो, पण आपण याला मालकच समजतो. या देहाला आपण आपला समजतो. हा देहही आपल्याला सांगून जात नाही. मग म्हणून महाराज म्हणतात की बाबा रे, या बाजारामध्ये या बाजारी सुख नाही भाई, माझे माझे म्हणून ओझे वाई. मग कशाला ओझं वाहतो एवढं? उगीच आपलं आकांक्षाचं ओझं वाहतो, इच्छेत. पण चांगल्या आकांक्षाचं ओझं तरी व्हा की. इच्छा आकांक्षा ठेव, पण त्या कमीत कमी चांगल्या तरी ठेव. नको त्या आकांक्षाचं ओझं, नको त्या इच्छेचं ओझं. माझा मुलगा हेच झाला पाहिजे, माझा मुलगा तेच झाला पाहिजे. कशाला रे ओझं वाहतो एवढं? इच्छा ठेव, सदिच्छा ठेव, पण ओझं वापरू नको. कारण तुझा मुलगा तुझा राहील की नाही माहिती नाही. म्हणून नाथरा या ठिकाणी सांगतात, या बाजारी सुख नाही भाई, माझे माझे म्हणून ओझे वाई. म्हणून माझं माझं म्हणून त्या ठिकाणी हे ओझं वाहू नको. कारण हे ओझं वाहणं नुसतं तुझं व्यर्थ ठरणार आहे. म्हणून या बाजारामध्ये जास्त रममान न होता कामापुरता बाजारात राहा, आणि खरं जे शाश्वत सुख आहे त्या सुखासाठी धडपड कर. का हो महाराज? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हा बाजार म्हणजे काय खोटा आहे, हा बाजार असत्याचा आहे,
हा बाजार काही कामाचा नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? महाराज म्हणतात हो नक्की असंच मला म्हणायचं आहे. एका जनार्दनी बाजार लटिका, एका जनार्दनी बाजार लटिका. महाराज म्हणतात हा संसाराचा बाजार लटिका आहे. लटिका म्हणजे खोटा. एका जनार्दनी बाजार लटिका, एका जनार्दनी बाजार लटिका. संत संगा वाचुनी नोहे सुटका, संत संगा वाचुनी नोहे सुटका. संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई, संसार नगरी बाजार भरला भाई. अर्थात नाथ महाराज म्हणतात हा बाजार लटका आहे म्हणजे खोटा आहे. ज्या बाजारामध्ये तुम्ही गुंतून गेले, रमून गेले, ज्या संसारामध्ये रमून गेले, कधीतरी असं वाटावं महाराज की हा संसार टाकून जावं लागणार आहे. हे सर्व टाकून जावं लागणार आहे. ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी माणूस खऱ्या अर्थानं सुखी होईल. नाहीतर मग यात सुख नाही त्यात सुख नाही. याच भारुडामध्ये महाराज म्हणतात ना, यात सुख नाही त्यात सुख नाही, या आटाचे सुख कोठे नाही. नाही ना, कुठेच सुख नाही. का सुख नाही? कारण माझे माझे म्हणून ओझं वाहतो आहे म्हणून सुख नाही. लक्षात आलं पाहिजे की हा बाजार लटिका आहे, खोटा आहे, असत्य आहे, मिथ्या आहे. एका जनार्दनी बाजार लटिका. हा बाजार लटका आहे महाराज. का हो? मग सुटका कशी करायची? या लटक्या खोट्या बाजारातून पळून जायचं का पळून नाही जायचं? महाराज म्हणतात संसारात आला ना, असोनी संसारी जीव हे वेगू करी. पळून नको जाऊ कुठे. संसार तर करावाच लागेल. या संसार करून परमार्थ करावा लागेल. माऊली म्हणतात असोनी संसारी जीव हे वेगू करी. संसारात राहा पण काय कर? सुटका करून घ्यायची आहे का? उपाय सांगतो. नाथरायांनी उपाय सांगितला या भारुडातून. नाथराय म्हणतात हा बाजार लटका आहे हे खरं आहे, पण बाजार लटका जरी असला तरी सुटका करण्याचं साधन मला माहिती आहे. ते साधन जर तुम्ही केलं नाही तर संत संगा वाचुनी नोहे सुटका, एका जनार्दनी बाजार लटिका. संत संगा वाचुनी नोहे सुटका. संत संघाच्या शिवाय, संत संगतीशिवाय, चांगल्या माणसाच्या संगतीशिवाय, सज्जनांच्या संगतीशिवाय, भक्तांच्या संगतीशिवाय, वैष्णवांच्या संगतीशिवाय, वारकऱ्यांच्या संगतीशिवाय, खऱ्या भक्तांच्या संगतीशिवाय यातून सुटका नाही. आणि म्हणून यातून जर सुटका करून घ्यायची असेल, लटिका बाजार आहे कळून घ्यायचं असेल आणि त्यातून सुटका करून घ्यायची असेल तर फक्त संत संगती हा उपाय आहे. नाहीतर संत संगती वाचुनी नोहे सुटका, एका जनार्दनी बाजार लटिका. संत संगती वाचुनी नोहे सुटका. आणि मग संत संगती वाचून जर सुटका नाही तर आपण सर्वांनी संत संगतीला लागावं. आणि संत संगतीला लागल्यानंतर मग असा हा संसाराचा बाजार जो आहे किंवा संसार नगरामध्ये जो बाजार भरला आहे, नाथ महाराज म्हणतात तसा संसार नगरी बाजार भरला भाई. भरू द्या संसार नगरात कसाही बाजार भरू द्या. काम क्रोध लोभ गिराईक जरी त्याचे असले, यात सुख नाही त्यात सुख नाही हे जरी सर्व खरं असलं तरी संत संगत जर केली ना तर सुखाला त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही. कारण त्यांच्या संगतीतच सुख आहे, त्यांच्या पायापाशी सुख आहे महाराज. संतांच्या पायापाशी सुख आहे, त्यांच्या पायापाशी सुख नांदते. संतांच्या पायापाशी सुख आहे, संतांच्या ठिकाणी सुख आहे. संतांचे सुख झाले या देवाला त्याचं सुख होते तर जीवाला तर होणारच आहे. म्हणून तुम्हा मला जर खरं सुख पाहिजे, या बाजारातलं डुप्लिकेट सुख नको, खरं सुख पाहिजे तर महाराज म्हणतात त्याप्रमाणे संत संगा वाचुनी नोहे सुटका. आणि मग सुटका करून घ्यायची आहे. लटका बाजार घालवायचा आहे. लटिका असलेला बाजार आणि त्या लटक्या बाजारातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, सुटका करून घ्यायची असेल तर संत संगत करावी. हा एक आशय या ठिकाणी नाथ महाराजांनी या बाजार या भारुडातून आपल्यासमोर ठेवलाय.
नाथपारांच्या कृपेने जसं चिंतन करता आलं तसं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न केला. या बाजार भारुडातून नाथरायांनी तुम्हा मला या संसार रूपी बाजारात कसंही सुख नाही आणि खरं सुख जर पाहिजे असेल तर संत संगतीची कास धरावी असं सांगितलं आहे. तेव्हा तुम्ही आम्ही नाथरांच्या कृपेने संत संगतीकडे वळूया आणि आज इथेच थांबूया. पुन्हा पुढच्या भागामध्ये एखादं भारूड घेऊन पुन्हा आपण चिंतन करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी आणि आपल्या ठरल्याप्रमाणे नाथरायांचं भजन तर आहेच. श्री भानुदास श्री एकनाथ 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.